नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश होता की आपले जीवन आपण जगत असताना सत्कार्य आणि सत्कारणी आपले जीवन आपण लावले पाहिजे. आणि जीवन जगत असताना कोणाचा द्वेष तिरस्कार न करता किंवा घमंडी भेदगाव उच्च नीच किंवा त्या प्रकारे श्रीमंत वगैरे असं भेदभाव न करता सर्वांशी समानतेने वागले पाहिजे. सध्याचे जीवन जगत असताना माणसाने पैशाचा लोभ न बाळगता सर्वांचा विचार करून सर्वांशी प्रामाणिकपणे वागले पाहिजे. का तर कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये हे असे वागले पाहिजे. का तर आपण दुसऱ्याला त्रास दिला ना आपण देवपूजा करू किती काय करा आपल्यामध्ये दुसरे रडत असतं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच सुख लागत नाही मित्रांनो. सध्याच्या जीवनामध्ये फसवणूक फ्रॉड हा प्रकार खूप चाललेला आहे. सध्याच्या काळामध्ये खूप मुली अशा चांगल्या मुलांशी लग्न करून त्यांचे जीवन खराब करून त्या मुली जात आहेत. सध्या जीवनामध्ये माणसाने जगत असताना एकमेकाचा विचार केला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब असायचे, आता कुटुंब एकत्र पद्धती राहिलेली नाही. सध्याचा काळ हा प्रचंड सध्याच्या युगासारखा बदलत चाललेला आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती, आता एकत्र कुटुंब राहिलेले नाही. म्हणून माणसाने आता जे आपले कार्यानं सत्कार्याला लागले पाहिजे. देवाचं नामस्मरण केले पाहिजे, नामस्मरण झाले पाहिजे आपल्या हातून. आपल्या आईबापाची सेवा आपण केली पाहिजे. आपल्या आईबापच हे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी आहेत, आपण आपले मानले पाहिजे. कसं आहे त्यांची सेवा केली. तुम्ही कोणत्याही देवाला जावा, तुम्ही आईबापाचा तिरस्कार करत असाल, कुणाशी नीट वागत नसाल आणि तुमच्याकडे किती पैसा असो, तुमच्यामुळे तुमच्या घरातील व्यक्ती किंवा आई वडील तुमचे बहिणभाऊ सगळे दुःख राहत असेल, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, दुसऱ्याला त्रास होत असेल, तर त्याचा आपल्याला पुढे देवपूजा करा, किती तुम्ही जप यंत्र करा, काही पण करा, तुम्हाला त्याचा काय उपयोग होणार नाही. म्हणून आपले जीवन जगत असताना कोणाला न दुखवता आपले जीवन सत्कार्य लागेल याचा हे करा. आणि जीवन जगत असताना स्वाभिमान हा महत्त्वाचा. आपल्या स्वाभिमानाला ठेच लागेल असे आपण वागले नाही पाहिजे. जिथे आपल्याला इज्जत नाही, जिथे आपल्याला किंमत नाही, अशा ठिकाणी जाणे टाळावे. माणसाने विश्वासघात केलेल्या व्यक्तीवरती परत विश्वास केव्हाच ठेवायचा नाही. जीवन जगत असताना माणसाने प्रामाणिक राहणे खूप गरजेचे आहे. आणि सध्याच्या जीवन कार्यामध्ये माणसे बदलत चाललेले, माणसं कोणी विचार करत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.